नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. देशोन्नतीच्या सर्व दर्शकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी रोजी देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यंदा 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक भारतासाठी व संविधानाच्या सन्मानासाठी फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सेक्युलरिझम, सोशल जस्टिस अँड डेमोक्रेसी तर्फे स्कूटर व कार रॅली आयोजित करण्यात आली आहे. आज देश अस्थिर आहे. सामाजिक जाणीवा बोथट होत आहे. स्त्रियांची व बहुजनांची अवहेलना होत आहे. तरीही समाज शांत आहे. 26 जानेवारी या दिवशी आपला देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. मात्र संविधानाने दिलेली मूल्ये आज पायदळीत उडवली जात आहे. यासाठी तरुण, महिला व सर्व नागरिकांना भूमिका घ्यावी लागेल. याकरिता शहरातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतलाय. म्हणून प्रजासत्ताक भारतासाठी व संविधानाच्या सन्मानासाठी फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सेक्युलरिझम, सोशल जस्टिस अँड डेमोक्रेसी तर्फे स्कूटर व कार रॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅली 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत काढण्यात येणार असून रॅलीची सुरुवात धनवटे नॅशनल कॉलेज इथून होणार आहे व शहराच्या विविध मार्गांवरून जाऊन संविधान चौकात रॅलीचे समापन होणार आहे. आबालवृद्धांनी या रॅलीत सहभागी होऊन देश व संविधान सन्मान राखावा असे आवाहन देखील आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सभी को सादर नमस्कार. हम भारत के लोग सभी नागपुर निवासियों को आग्रह करते हैं कि 26 जनवरी 2024 को धनवटे नेशनल कॉलेज नागपुर, कांग्रेस नगर नागपुर से एक रैली का हम लोगों ने आयोजन किया हुआ है. उसमें ज़रूर शामिल होइए, क्योंकि आज हम लोगों ने संविधान लोगों तक, अंतिम लोगों तक पहुंचाने के लिए कोशिश कर रहे हैं. इस रैली के द्वारा संदेश देना चाहते हैं कि आज भी बहुत सारी खामियां रह गई हमारे विकास में. इसलिए कोशिश कीजिए कि हर आदमी, हर महिला, हर भारतीय इसमें शामिल हो और इस रैली को संपन्न करे, यशस्वी करे. आम्ही भारताचे लोक 26 जानेवारीला रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व संघटनांना विनंती आहे, सर्व नागपूरकरांना विनंती आहे की त्यांनी ह्या रॅलीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन ह्या रॅलीच्या मार्फत संविधान आणि लोकशाही, संविधानामध्ये मिळालेले तुम्हा आम्हाला हक्क प्रत्येक व्यक्तीच्या पर्यंत पोहोचवण्याकरता ह्या रॅलीचे आयोजन केलेले आहे. आपण 26 जानेवारीला देशाचा जो प्रजासत्ताक दिवस आहे त्या दिनानिमित्त देशातल्या लोकांमध्ये लोकशाहीची, संविधानाची, प्रजाच्या सत्तेची भावना जागृत व्हावी ह्याकरिता आपण एका रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात ती बाईक आणि कार रॅली धनवटे नॅशनल कॉलेजपासून संविधान चौकापर्यंत एक 25 किलोमीटरचं डिस्टन्स पार करून जाणार आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की या रॅलीमध्ये प्रजासत्ताकची, लोकशाहीची, संविधानाची भावना अंकित करण्यासाठी, ती रुजवण्यासाठी आणि रुजवून ती उगवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी या देशाच्या संविधानाचं महत्त्व राखण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. हम भारत के लोग, हमारी शक्ति असल हमारा संविधान है. हमारी आत्मा, हमारे देश की आत्मा असल हमारा संविधान है. आइए इस संविधान की रक्षा के लिए, इस संविधान को घर घर तक पहुंचाने के लिए शामिल होइए गणतंत्र दिवस की इस बाइक रैली में. और इस बाइक रैली से हम ये पूरे नगर में, न सिर्फ पूरे नगर में बल्कि पूरे राष्ट्र में ये पैगाम पहुंचाना चाहते हैं कि इस देश का संविधान हमारे दिलों में है. इस देश का संविधान सिर्फ पार्लियामेंट और सिर्फ किताबों में नहीं बल्कि हमारे दिलों में ज़िंदा है. और जब तक हमारे दिल धड़कते रहेंगे इस देश को इस संविधान से कोई अलग नहीं कर सकता. नमस्कार, मी इंजिनियर अमोल हाडके. 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता धनवटे नॅशनल कॉलेजपासून आपण संविधान वाचवा, देश वाचवा आणि आपल्या उद्याचं फ्युचर ब्राईट करा यासाठी ही रॅली आयोजित केलेली आहे. 11:30 वाजता DNC कॉलेजच्या मैदानावर या, तिथून आपली रॅली निघेल. रॅलीचे 5 स्पॉट्स आहेत, त्याची GPS लोकेशन आहे. रॅली ही 11:30 पासून 3:30 पर्यंत राहणार आहे. ती संविधानामध्ये तिचा शेवट होणार आहे. GPS ला फॉलो करा आणि रॅली जिथे कुठे असेल तिथे तुमच्या
तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवारासोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत जरूर सामील व्हा आणि संविधानाला बळकट करा मित्रांनो, आपल्या लोकशाहीला बळकट करा. धन्यवाद. मी राहुल परुळकर, माजी बानाई प्रेसिडेंट. 26 जानेवारी रोजी आम्ही भारतीय संविधान वाचवण्याच्या दृष्टीने त्याची सतत पायमल्ली होत आहे आणि सद्यस्थितीमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत, विशेषतः अंधश्रद्धेला धरून ते सध्याला त्याला जास्तीत जास्त खतपाणी घालण्यात येत आहे. संविधानाची पायमल्ली सद्यस्थितीमध्ये हे सरकार करत आहे. तेव्हा संविधान वाचविण्याच्या दृष्टीने 26 जानेवारी रोजी ही बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या बाईक रॅलीमध्ये सर्व स्तरावरून विविध संघटना समाविष्ट होत आहे आणि एक धर्मनिरपेक्षताचा संदेश म्हणून आणि भारतीय संविधानाचं रक्षण करण्याच्या दृष्टीने उद्या बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आम्ही भारताचे लोक, आम्ही आपल्या या देशाला सार्वभौम, समाजवादी, लोकशाही, गणतंत्र आणि धर्मनिरपेक्ष राज्य घडवण्याचा एक संकल्प केला होता. पण आजची परिस्थिती बघता यामध्ये धर्मनिरपेक्षता ही जवळपास संपलेली आहे. एक असं वाटतं आहे की एका पर्टिक्युलर धर्माला राज्यसत्ता जी आहे ती संरक्षण देते आहे. आपण बघितलं आहे की जिथे जिथे धर्मचं राज्य आहे त्या देशांची हालत आपल्या समोर आहे. आजच्या ह्या काळामध्ये आपल्याला संविधानाच्या जे काही हक्क दिलेले आहेत, संविधानाच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत सरकारच्या, त्या जबाबदाऱ्यांना त्यांना आठवण करून देण्याच्या निमित्ताने आणि आपले जे हक्क आहेत त्या हक्कांची जाणीव लोकांना होण्याच्यासाठी आपली जी रॅली आहे त्या रॅलीला सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं, संविधान वाचवण्यासाठी एकत्र यावं, येणाऱ्या पिढीला घडवण्यासाठी एकत्र यावं, एवढीच या क्षणी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो. गणतंत्र दिवस चिरायु जय हो, भारत, जय जय भारत, जय संविधान. देशोन्नतीच्या सर्व दर्शकांना पुनश्च प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.